श्रोते हो, नमस्कार. आवाज ही केवळ अभिव्यक्तीची साधना नाही, तर ती एक साधना आहे ज्या शब्दांना अर्थ मिळतो आणि श्रोत्यांशी थेट नातं जुळतं. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये निवेदन, व्हॉइस ओव्हर प्रशिक्षण आणि संगीत या सर्व क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राहुल कदम सर उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. श्रोते हो, त्यांचा परिचय आपणास थोडक्यात सांगते. ते 2 वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त कलाकार आहेत. हजाराहून अधिक सांस्कृतिक महोत्सवाचे अनुभवी निवेदक आहेत. त्याशिवाय गीतकार आणि संगीतकार म्हणून 20हून अधिक गाण्यांची निर्मिती त्यांनी केली आहे आणि नुकतेच नोव्हेंबर 2025मध्ये अवतरली तारका या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार म्हणून त्यांचं एक सर्जनशील योगदान आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक रोहित राऊत यांच्या गायनाला त्यांनी संगीत दिलेलं आहे. तर आज त्यांच्याकडून त्यांच्या कलेच्या अनुभवाचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपल्या या निवेदन प्रवासाची जी सुरुवात आहे ती नेमकी कशी झाली? अगदी बालपणापासून आपल्या या आवाजाबद्दल आकर्षण होतं का? काय सांगाल? नक्कीच. तसं बघायला गेलं तर माझं बालपण हे कोकणातलं आहे आणि कोकणातल्या मराठी शाळेमधून माझं शिक्षण झालं. म्हणजे मुळातच माझे वडील हे प्राथमिक शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच आम्ही वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा संभाषण कौशल्य असेल अशा गोष्टींमध्ये भाग घ्यायचो आणि शाळांमधून अनेक कार्यक्रमांमधून मी नाटक असेल, वक्तृत्व असेल अशा स्पर्धांमधून भाग घ्यायचो. तेव्हा वाटलं नव्हतं की मोठं जाऊन आपण असं काहीतरी आवाज क्षेत्रात करू. पण एक असतं ना की ग्रामीण भागातलं एक बालपण असतं ज्याच्यामध्ये आपण अनेक आवाज ऐकत असतो. आपल्या अवतीभोवती असतात, माणसांचे आवाज असतात, शिक्षकांचे आवाज असतात, प्राण्यांचे आवाज असतात. मग त्यातून एक आवड निर्माण होत गेली की आपल्याला पण आवाज आपला चांगला बनवला पाहिजे आणि हळूहळू त्याच्यावरती मी काम करत गेलो. जसं मी कॉलेज पासआउट झालो त्याच्यानंतर मी व्हॉइस कल्चरचे क्लासेस केले, जे प्राध्यापक वामन केंद्रे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्यांच्याजवळ मी जवळपास वर्षभर आवाजाचं मार्गदर्शन घेतलं की आपला आवाज कसा असावा, त्याच्यावरती काय काय काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स एज्युकेशन मी चेतन सशीतल यांच्याकडे घेतलं. व्हॉइस ओव्हर असेल, व्हॉइस डबिंग असेल, त्याच्यानंतर ह्या अनेक गोष्टी मी शिकत गेलो. मुळातच ते घरातच माझं ते साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण असल्यामुळे मला सुरुवातीपासूनच यूथ फेस्टिवल असेल किंवा शालेय कार्यक्रम असतील याचं निवेदन करणं आणि आवाजाला प्रगल्भ करणं हे मला आवडायचं. तर असा एक माझा प्रवास सुरू झाला आवाजाचा आणि त्याच्यानंतर आता मी बरंच या क्षेत्रामध्ये मेहनत घेतोय, काम करतोय. सर, आपल्याला ना 2 वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदकं मिळाली आहेत. ही खरं तर अभिमानाची बाब आहे. तर त्या क्षणाचा अनुभव सांगायचा झाल्यास आपण काय सांगाल? नक्कीच तो खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता माझ्यासाठी. ही गोष्ट आहे 2014 आणि 2015. 2014 सुरत वीर नर्मदा युनिव्हर्सिटीला मला गोल्ड मेडल मिळालं होतं महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करताना मिमिक्री या प्रकारामध्ये, आणि 2015 दिल्ली नजाबगड येथे. तर मुळात मी ज्या प्रकारामध्ये भाग घेतला होता तो होता मिमिक्री. कारण आवाज क्षेत्रामध्ये आपण मायमिंग, नाटक किंवा मिमिक्री या प्रकारात भाग घेऊ शकत असतो. तर मिमिक्री या प्रकारामध्ये जवळपास 100हून जास्त आवाज मी तेव्हा यूथ फेस्टिवलमध्ये काढले होते आणि त्याच्यामध्ये मला तो गोल्ड मेडल मिळालं होतं आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. त्याच्यातूनच मला ती प्रेरणा मिळाली की आपण यातच करिअर करायचं. कारण माझं तसं एज्युकेशन 12वी सायन्सपर्यंत मी सायन्समधून शिकलो आहे. त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की मला आर्ट्सकडे जायचं आणि मग मी बाकी पुढचं सगळं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलं आणि असा तो अनुभव होता जो मला खूपच प्रेरणादायी होता. आणि त्या अनुभवातून मला बरेच मित्र मिळाले, इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि बरेच कॉन्टॅक्ट झाले. तर सर, महाराष्ट्रभर हजाराहून अधिक सांस्कृतिक महोत्सवामध्ये देखील आपण निवेदनाचं काम केले. तर काही अविस्मरणीय आठवणी किंवा अविस्मरणीय क्षण असतील तर तेही आमच्या श्रोत्यांना सांगायला. नक्कीच. निवेदन म्हटल्यानंतर तसं माझं निवेदनाची सुरुवात लगेच झाली नाही. मी ज्या विद्यापीठाला होतो, आमचे जे कुलगुरू होते त्यांचे कार्यक्रम होता नाशिकमध्ये. तर त्यांनी मला म्हणाले की तू मिमिक्री करतो, तुझा आवाज चांगला आहे, तर तू काय कर, तू सेलिब्रिटी शोजला तू अँकरिंग करू शकतोस का, तर निवेदन करू शकतोस का. तर माझं सुरुवातीला कसं आपण शाय असतो ग्रामीण भागातले,
आपण विचार करतो की आपल्याला जमेल की नाही. पण त्या सरांचं नाव डॉक्टर श्याम पाडेकर. तर त्यांनी मला पहिल्यांदा एका कार्यक्रमामध्ये निवेदन करण्याची संधी दिली. 2015चाच तो काळ असेल. नाशिकमध्ये तो कार्यक्रम होता आणि त्यापासून माझा ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. हजारहून जास्त कार्यक्रमांना मी निवेदन केलं, ज्याच्यामध्ये बऱ्याच सेलिब्रिटी गायकांसोबत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर कणकवली पर्यटन महोत्सव असेल किंवा सावंतवाडी पर्यटन महोत्सव असेल, वेंगुर्ला असेल, जेवढे सांस्कृतिक महोत्सव होतात, कोल्हापूर असेल, बेळगाव असेल, पुणे असेल, इथल्या बऱ्याच सांस्कृतिक महोत्सवामध्ये ॲज अ मुख्य निवेदक म्हणून मी काम केलं. आणि सेलिब्रिटी कलाकारांसोबत काम करताना एक जबाबदारी असते, कारण ती खूप मोठी व्यक्तिमत्व असतात. तर त्यांचा उल्लेख करणं, त्यांच्या कार्याचा उल्लेख लोकांपर्यंत पोहोचवणं आणि कार्यक्रमाचा दर्जा वाढवणं, एक निवेदक म्हणून खूप मोठी जबाबदारी असते. तर असं निवेदनाचे अनेक क्षण आयुष्यात आलेत. पार्श्वगायक आनंद शिंदे यांचे भाऊ यांच्यासोबत पण हल्ली रिसेंटली कार्यक्रम केले गेल्याच वर्षी. त्याच्यानंतर सेलिब्रिटी म्हणाल तर जवळपास मराठीतले भरपूर सेलिब्रिटी, गायक सेलिब्रिटींसोबत कार्यक्रम केलेत. आत्ता रिसेंटली रवींद्र खोमणे असतील, अक्षता सावंत असतील किंवा रोहित राऊत असेल किंवा जुईली जोगळेकर असतील, भरपूर सेलिब्रिटी कलाकारांसोबत ॲज अ निवेदक म्हणून काम केलं. तर एक खूप छान एक्सपिरियन्स आहे. सर, आपण आता सेलिब्रिटी कलाकार आणि गायकांसोबत बऱ्याचदा स्टेज शेअर करत असतात, तर अशा वेळी निवेदक म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? नक्कीच. ॲक्च्युली कसं असतं की आपल्याला जे कलाकार आपण टी व्हीवरती बघतो किंवा ज्या लोकांना आपण सेलिब्रिटी म्हणतो, ती सुद्धा आपल्यासारखी सामान्य माणसंच असतात. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांच्याशी कसेच मैत्रीपूर्ण त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करतात. कारण कसं, डायरेक्ट जर आपण स्टेजवरती जाऊन तो बॉन्डिंग राहत नाही. समजा आता मला स्टेजवरती परफॉर्म करायचं आहे, तर अगोदर 1 ते 2 तास तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेट केलं पाहिजे. म्हणजे कोणी जो कलाकार असेल, मग त्याला तुम्हाला समजता येतं की त्याचा काय परफॉर्मन्स आहे, त्याला काय सादरीकरण करायचं आहे, त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. तर या गोष्टीचं एक बॉन्डिंग तयार होतं आणि ते पण तुमच्यासोबत फ्रेंडली होतात. सेलिब्रिटी कलाकारांसोबत काम करताना ती एक मजा असते, कारण त्यांचं नाव मोठं असतं, त्यांचं एक ओरा मोठा असतो, लोकांना त्यांचं अट्रॅक्शन असतं. तर ते एक लोकांमध्ये जाऊन अजून कार्यक्रमाची उंची अजून वाढवणं एक निवेदक म्हणून एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पाळताना खूप काही शिकता येतं आणि खूप काही गोष्टी आपल्याला समजतात, जाणवतात. म्हणजे एक उत्कृष्ट निवेदक जर व्हायचं असेल तर आवाजाबरोबर व्यक्तिमत्वाचे गुण असणं सर आवश्यक आहे. तर ते कोणते गुण असणं गरजेचे आहेत असं आपल्याला वाटतं? व्यक्तिमत्व म्हटलं तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे निवेदन हे तुम्ही तुमचा आवाजासोबत तुमची पर्सनॅलिटी पण, तुम्ही जेव्हा स्टेजवरती जाता तर तुमची पर्सनॅलिटी पण तशी असली पाहिजे. तुम्ही काय पेहराव करता, त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, तो इनडोअर आहे का, आउटडोअर आहे का, फोक आहे का, वेस्टर्न आहे का, त्यानुसार तुमचा पेहराव, त्यानुसार तुमचं संहिता असली पाहिजे. म्हणजे साधारण एक निवेदक म्हटल्यानंतर तुमचं एक आनंदी कार्यक्रम असेल तर आनंदी कार्यक्रमानुसार तुमच्याकडे शब्दभांडार, तुमचं वाचन तेवढं असलं पाहिजे. त्यानुसार तुमचं त्या कार्यक्रमाविषयीच्या कविता असेल, गझल असेल, शेरोशायरी असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत. राजकीय कार्यक्रम असतात, राजकीय कार्यक्रमाचं जर तुम्ही निवेदन करायला गेलात तर राजकीय पदं असतात, ते तुम्हाला तो क्रम लक्षात आला पाहिजे की कोणत्या क्रमाने आपण कोणत्या राजकीय नेत्याला आपण स्टेजवरती बोलवणार आहोत, त्यांची नाव उल्लेख व्यवस्थित करणं. त्याच्यानंतर त्यांना एक उपाधी असते, माननीय, सन्माननीय, आदरणीय, या गोष्टींचा एखाद्या निवेदकाला कधी विसर पडता नाही. तर असं निवेदकाचं असतं. किंवा एक वेगळा कल्चरल कार्यक्रम असेल, ऑफिशियल कॉर्पोरेट इव्हेंट असेल, तर त्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये तुम्ही जास्त न बोलता त्या पर्टिक्युलर इव्हेंटबद्दल जास्त बोलणं, एखाद्या प्रॉडक्टबद्दल माहिती देणं. कारण कॉर्पोरेट इव्हेंट सध्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रभर होतात, म्हणजे कंपनी रिलेटेड. तर निवेदक म्हणून या गोष्टी आणि ही महत्त्वाची लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजे, तर तो कार्यक्रम जास्त उंचीवरती जाऊ शकतो. सर, थेट प्रेक्षकांसमोर निवेदन करायचं असेल, ती अचानक निर्माण झालेली परिस्थिती असेल तर ती देखील कशी हाताळली जात असते? असे अनेक प्रसंग होतात. अचानक म्हणजे परिस्थिती म्हणजे तांत्रिक अडचणी येऊ शकतात. कधी एखादा ध्वनी किंवा साऊंडचा प्रॉब्लेम आला किंवा एखादा कलाकार उशिरा आला, तर त्यावेळी निवेदकाचं एक कौशल्य असतं की तो त्या कार्यक्रमाला कसं रंगवून ठेवेल. कारण निवेदक हा कार्यक्रमाचा पूर्ण असं म्हणता एक सारथी असतो. त्याला तो कार्यक्रम पुढे घेऊन जायचा असतो. ज्याच्यामध्ये बसलेले प्रवासी असतात, ते कलाकार असतात, गायक, नृत्य कलाकार, वादक कलाकार, आणि प्रेक्षक असतात, ते त्या कार्यक्रमाचं पूर्णपणे
आनंद लुटायला आलेले असतात. तर निवेदकाचं कामच हे आहे की अशा प्रसंगाला हाताळणं, एंटरटेन करणं. आणि तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी पाहिजे. आजकाल निवेदक म्हणून स्टेजवरती न जाता तुम्हाला गाणं गाताही आलं पाहिजे, तुम्हाला चुटकुले सांगता आले पाहिजेत, तुम्हाला एखादी गोष्ट रंगून सांगता आली पाहिजेत, एखादी कथा तुम्हाला सांगता आली पाहिजे, मिमिक्री असेल. या सगळ्या गोष्टी निवेदकाला आता सध्या गरजेच्या झालेल्या आहेत. कारण कधी वेळ अशी येईल सांगता येत नाही की एखादा 15 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा गॅप जाईल, एखादा कलाकार लेट तयारी करेल किंवा स्टेजवरती यायला थोडासा उशीर होईल. तर त्या अनुषंगाने निवेदकांना कायमच रेडी राहिलं पाहिजे की तो वेळ मी कसा भरून काढेन किंवा ऐन मोमेंटला मी माझं काय सादरीकरण करू शकेन, अशी निवेदकाची जबाबदारी असते. आणि असे अनेक प्रसंग अनेक निवेदकांच्या लाईफमध्ये येतात आणि ते त्याच्यावर बऱ्यापैकी काम करतात. सर, व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून आपण काही खाजगी वाहिन्यांमध्ये देखील जाहिरातींना आवाज दिलाय, तर तो अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगा. नक्कीच. आता आवाज म्हटल्यानंतर जसं निवेदन झालं तसं व्हॉइस ओव्हर आणि डबिंग हे सुद्धा एक खूप मोठं क्षेत्र आहे. आधी व्हॉइस ओव्हरबद्दल बोलायचं तर व्हॉइस ओव्हर म्हणजे काय की तुम्ही तिथे दिसत नाही, तुमचा आवाज फक्त ऐकायला येतो. म्हणजे जाहिरात क्षेत्र असेल, आकाशवाणी क्षेत्र असेल, एखाद्या तुम्ही शॉर्ट फिल्मला आवाज देता, एखाद्या मूवीला आवाज देता, ह्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. म्हणजे तुम्ही ती कथा लोकांपर्यंत तुमच्या फक्त आवाजातून आपण पोहोचवतो. तर असे बरेच एक्सपिरियन्स आहेत माझे. तर ते एक्सपिरियन्स म्हणजे काय, महत्त्वाचं वाहिनीला आवाज देताना तुमचा तो आवाजाचं एक पॅटर्न तुम्हाला बोललं पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला त्याचं नाव सांगत नाही, पण असं जर असेल, कोण होईल सुरांचा सम्राट, कोण पटकावेल सुरांचा तास, पाहायला विसरू नका. तर अशा पद्धतीचं ते तुमचं असतं. किंवा पुन्हा होईल का भेट सूरज आणि प्रियंकाची, होईल का पुन्हा त्यांची ओळख नव्या नात्यांची. तर अशा पद्धतीचं ते वाहिन्यांसाठी केलेलं आहे. मी हिंदीमध्ये सुद्धा बरंच व्हॉइस ओव्हर केलं आहे. उदाहरणार्थ जो आपण फॉरेन कंटेंट ऐकतो की सध्या बऱ्याच भाषांमधलं गोष्टी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये अनुवादित होतात, रेकॉर्ड होतात. तर त्यासाठी सुद्धा खूप व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट लागतात. तर मी काही केलं, एक सॅम्पल म्हणून तुम्हाला एक व्हॉइस ऐकवतो हिंदीमध्ये. जे आपण खाजगी. डॉक्युमेंटरी फिल्म असतात त्याच्यामध्ये प्राण्यांविषयी किंवा अशा घडलेल्या घटना असतात, फॉरेन कंटेंट. तर त्या पद्धतीला जो आवाज दिला लागतो तो हिंदी लहेजाचा पण मी कोर्स केला आहे. तर हिंदी लहेजामध्ये आपण अशा पद्धतीने व्हॉइस ओव्हर करतो. लिंडा और स्कॉटी जो कि रिश्ते में पति पत्नी थे, अपना हनीमून मनाने के लिए उन्होंने कालाहारी रेगिस्तान आने का फैसला किया था, पर यह उनका फैसला अब उनकी परेशानी में तब्दील हो चुका था. जिस बंजर बियाबान इलाके में वो पहुंच गए थे. तर आता ही व्हॉइस ओव्हर म्हणजे काय, तर एखादी गोष्ट, एखादी कथानक तुम्ही तुमच्या आवाजामध्ये सांगता. मग ती जाहिरात असेल, ती डॉक्युमेंटरी फिल्म असेल, ती शॉर्ट फिल्म असेल, तो एखादा प्रसंग असेल, एखादं कथानक असेल, ते तुमच्या आवाजामध्ये तुम्ही नॅरेट करून सांगता. ह्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. तर असे बरेच व्हॉइस ओव्हर केलेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप वास्ट करिअर आहे. आता त्याचा दुसरा पार्ट म्हणजे डबिंग येतो. डबिंग इन द सेन्स ऑलरेडी काहीतरी घडून गेलंय, ज्याला तुम्हाला आवाज द्यायचा आहे. इथे तुम्हाला स्वतःला आवाज संधी नाही आहे. म्हणजे एखाद्या अभिनेत्याने ऑलरेडी वेगळ्या भाषेमध्ये अभिनय करून झालंय त्याला मॅच तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये करायचं आहे. याला डबिंग म्हणतो आपण. एखादं कॅरेक्टर असेल जो वेगळा तमिळ भाषेमध्ये बोलून गेलाय, कन्नड भाषेत बोलून गेलाय, हिंदीत बोलून गेलाय, तर त्याला मॅच करून तुम्हाला बोलायचंय मराठी भाषेमध्ये की अरे तू कुठे होतास, काय करतोयस, अरे मी किती वेळ तुझी वाट बघतोय, अरे नाही मला माहिती नाही, अरे जाऊ दे ना यार. तर अशा पद्धतीचा अभिनय करणं आणि त्या समोरच्या कॅरेक्टरला मॅच करणं ह्याला डबिंग म्हणतात. आणि व्हॉइस ओव्हर म्हणजे आपल्याला पूर्ण संधी असते, तुम्हाला ते कॅरेक्टर रन करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने ती गोष्ट मांडता. तर अशा पद्धतीचं व्हॉइस ओव्हर आणि डबिंग हे खूप वास्ट करिअर क्षेत्र आहे. बऱ्याच लोकांना मी सांगेन की तुम्ही सुद्धा या क्षेत्रात येऊ शकतात, कारण खूप कमी लोक आहेत सध्या करिअर म्हणून या क्षेत्रामध्ये. सर, आवाज विज्ञानाबद्दल मार्गदर्शन आपण नेहमी करत असता, कार्यशाळा घेत असता. अशा कार्यशाळा घेत असताना सर्वात आवडलेला अनुभव जर सांगायचं झाल्यास आपण कोणता सांगाल? नक्कीच. मी आवाज विज्ञानाबद्दल तुम्हाला सांगतो की आवाजाला आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. आपण काय म्हणतो की आवाज हा फक्त आपण बोलण्यापुरता किंवा कम्युनिकेशन्स पुरता वापरतो. पण आवाज हे तुमचं करिअर होऊ शकतं. त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता, अर्थार्जन करू शकता. निवेदन क्षेत्रातून, व्हॉइस ओव्हरमधून, समालोचन असेल, निरूपण असेल, कीर्तन असेल, गायन असेल, अभिनय असेल. जेवढं तुम्ही तुमच्या आवाजाला ग्रेस द्याल, त्यावर मेहनत कराल, तेवढा तुमचा आवाज जास्त प्रभावी होणार.
आता आवाजाचं विज्ञान म्हणजे काय, तर मी टेक्निकल दृष्ट्या विद्यार्थ्यांना संवाद साधतो, ज्याच्यामध्ये आवाजाचे किती पद्धतीचे पार्ट असतात. बेस व्हॉइस असेल, मिड व्हॉइस असेल, त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय. व्हॉइस मॉड्युलेशन इन द सेन्स की तुम्ही तुमच्या आवाजाला कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये मॉड्युलेट करू शकता. मी आता ज्या आवाजात बोलतोय, तर मी ह्या आवाजात सुद्धा बोलू शकतो. काय म्हणतो माहिती आहे की हा माझा वेगळा आवाज झाला, आणि मी खर्चात बोलतोय तर ते आवाजात मध्ये पण बोलू शकतो. तर ते ते मॉड्युलेशन महत्त्वाचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना लोकांना काय वाटतं की फक्त तुम्ही निवेदक किंवा कलाकार असाल बरोबर. तर तुम्हाला फक्त आवाज चांगला पाहिजे. हो. एखादा डॉक्टर घ्या, एखादा वकील घ्या, एखादा नेता घ्या, हं. तीच लोक प्रभावी आहेत ज्यांचा आवाज सुंदर आहे, बरोबर. ज्यांच्या आवाजामध्ये एक प्रभावीपणा आपण येतो. हां. आज तुम्ही बघाल तर राजकारण असेल, कोणते क्षेत्र असेल, अभिनय असेल, ज्या ज्या कलाकारांचा, ज्या ज्या नेत्यांचा, ज्या ज्या माणसांचा आवाज चांगला आहे, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तीच लोक आज प्रभावीपणे आपल्या क्षेत्रामध्ये ठळकपणे आपल्याला दिसतात. तर मी बऱ्याच विज्ञान कार्यशाळा घेतल्या, तर माझा सगळ्यात आवडता आणि एक सुखद अनुभव होता 2025मध्ये मार्चमध्ये. अंध मुलांचं स्कूल आहे, हां. 3 दिवसांची मी कार्यशाळा घेतली होती विद्यार्थ्यांसाठी. तर तो एक मला तिथे एक एक्सपिरियन्स आला की सगळी अंध मुलं होती, आणि ती अंध मुलं, त्यांना माहिती नव्हती की व्हॉइस कल्चर काय असतं. बरं. तर त्यांच्या ज्या कुलगुरू आहेत सकीना बेदी मॅडम, यांनी मला बोलवलं की राहुल, तुम्हाला यायचं आहे. आपली मुलं, त्यांचं एक समर कॅम्प आम्ही घेतोय. आणि आमच्या डोक्यात असं आलं की बघा, ही मुलं अंध आहेत, ही आयुष्यामध्ये नॉर्मल लाईफ जगताना झगडतील, पण आम्ही विचार केला त्यात ती बोलू तर शकतात, हो. गाऊ तर शकतात, तर त्यांना असं आपण काय करू शकू की त्यांना आपण मोटिवेट करूयात. तर मी त्यांना म्हणालो की आपण त्यांचा आवाज विज्ञान कार्यशाळा घेऊयात. मी ऑलरेडी बऱ्याच मुलांच्या घेतो, तर त्यांना खूप चांगलं वाटेल. मी तिकडे गेलो, इंट्रोडक्शन झालं, सगळ्या गोष्टी झालं. मुलांना आधी वाटलं खूप बोरिंग असेल, हा विषय खूप सिरियस असेल, पण जसं मी बोलायला सुरुवात केलं तशी मुलं व्यक्त व्हायला लागली की दादा, आम्हाला पण हा आवाज आवडतो, आम्हाला ह्या गोष्टी आवडतात, आम्हाला कथा सांग. म्हणजे कथाकथन असेल, अभिवाचन असेल, गोष्ट कशी सांगायची, त्याच्यानंतर भाषण कसं करायचं, त्याच्यानंतर निवेदन कसं करायचं. समजा तुला एखाद्या शाळेमध्ये एखाद्या गॅदरिंगला उभं केलं आणि तुला बोलायचं आहे की सन्माननीय व्यासपीठ, माझ्या व्यासपीठावर उपस्थित, म्हणजे त्यापैकी बरीच 10-12 मुलं, तर त्यांनी मला स्वतः पत्र लिहिलं इन द सेन्स त्यांच्या अंध भाषेच्या ब्रेल लिपीमध्ये. हां. ती माझ्याकडे पत्र अजून सुद्धा आहेत की आम्हाला असं वाटलंच नव्हतं की आम्हाला असं काहीतरी करता येईल. आणि त्यांना एक प्रेरणा मिळाली की बघ दादा, की आम्ही बघू शकत नाही किंवा आम्हाला ती दिसत नाही, पण आमचा आवाजाच्या माध्यमातून आम्ही उद्या निवेदक, व्हॉइस ओव्हर हे करू शकतो. ही आम्हाला कल्पनाच डोक्यात नव्हती मुळात, पण शिक्षकांमुळे आणि तुझ्या वर्कशॉपमुळे आम्हाला हे कळालं. आणि त्यांचा एक आणखी एक शब्द मला खूप इमोशनल वाटला. ते म्हणाले की आम्ही तुला बघितलं नाही, हं. कारण मी अंध आहोत, हां. पण आम्हाला तुझा आवाजच ऐकायला आला फक्त राहुल दादा. की आम्ही इमॅजिन केलं की राहुल दादा आमच्याशी बोलतोय गेले 2 दिवस. म्हणजे आमची 4 सेशन्स होती, हां. म्हणजे बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्सपर्यंत. तर ते खूप मला हार्ट टचिंग वाटलं की त्या मुलांनी आपल्याला बघितलं नाही, त्यांनी फक्त आपला आवाज ऐकला. आणि आवाज ऐकून पण ती मुलं एवढी प्रेरित झाली. त्यातल्या बऱ्याच मुलांनी सांगितलं की दादा, आम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये आम्ही लक्ष देऊ आणि आवाजावरती काम करू. जर निसर्गाने आम्हाला एक गोष्ट कमी दिली, तर बरोबर. जी गोष्ट दिली त्या गोष्टीवरती आम्ही काम करून उद्या या क्षेत्रामध्ये येऊ शकतो. तू आम्हाला नक्की गाईड कर किंवा मार्गदर्शन कर, किंवा कुठे काही संधी असतील तर आम्हाला सांग. तर मी पण त्यांना म्हणालो की आत्ताचा जो काळ आहे, एखादा व्यक्ती निवेदक भेटत नाही कार्यक्रमाला, शोधतात, फोन लावतात लोक. बरोबर. तर अशा ठिकाणी एखादा व्यक्ती जर कुठलं तरी व्यंगत्व आहे, तर त्या आवाजाच्या बेसवरती तो आपलं अर्थार्जन करू शकतो, हो. एक निवेदक म्हणून, एक गायक हो. म्हणून. कारण माझ्याकडनं त्यांनी आवाज शिकला, तर म्हटलं ह्यांच्याकडनं सुद्धा खूप बरं शिकण्यासारखं आहे. माझ्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे की असं माझ्या लाईफमध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्यात. म्हणजे तो सर आपल्यासाठी अनुभव फार वेगळा होता. हो. तर सर, आता मी प्रश्नांकडे वळते की संगीतकार आणि गीतकार म्हणून आपण 20हून अधिक गाण्यांमधला आपला अनुभव आहे. तर सगळ्यात आवडणारं गाणं कोणतं आहे आणि त्यातलं एक आपल्या आवडीचं गाणं आमच्या श्रोत्यांना ऐक. नक्कीच. तर आता माझं एक गाणं आलंय, अवतरली तारका, जे रोहित राऊतने गायलंय, ज्याचं संगीत मी दिलंय आणि गीत मी लिहिलंय त्याचं. आणि ते गाणं त्याच्यावर परफॉर्म केलं आशिष पाटील, कोरिओग्राफर यांनी. तर ते गाणं चांगलं झालं. त्याच्या अगोदर पण बरीच गाणी केलेत. आंबोलीच्या घाटावरती म्हणून नावाचं गाणं केलं आहे. त्याच्यानंतर मधली सुट्टीमध्ये एक 7 ते 8 बालगीतं केली आहेत, अशी 20 गाणी. पण माझं आवडतं गाणं म्हणाल तर मी कॉलेजमध्ये असताना एक साने गुरुजींच्या जीवनावरती आधारित
उठे रे श्याम नावाचा मी एक अल्बम केला होता हां. गाण्यांचा. तर त्या गाण्यांमधलं एक गाणं आहे, ते गाणं आहे सगळी त्याची मुले कळ्या आणि फुले देवा हा भक्तीला बोले. म्हणजे निसर्गात जो जो व्यक्ती आहे ती सगळी एका परमेश्वराची मुलं आहेत आणि ती कळ्यां आणि फुलांप्रमाणे आहेत आणि त्यांना आपण जपलं पाहिजे. तर ते गाणं असं आहे, सगळी त्याची मुले कळ्या आणि फुले, सगळी त्याची मुले कळ्या आणि फुले देव हा भक्तीला भुले, भक्तीला भुले, सगळी त्याची मुले कळ्या आणि फुले. अशी बरीच गाणी आहेत. रिसेंटली आता जे गाणं केलं अवतरली तारका, जे रोहित राऊतने गायलंय, हां. ते गाणं असं आहे, रसिक जनाना करुनी वंदन, नटराजाला स्मरूनी जीवन, सादर करीतो तव हे नमन, हे गणराया हात जोडून, करीतो नृत्य कलेचे पूजन, करीतो नृत्य कलेचे पूजन, उगवली नवी पहाट नवी, नृत्य करण्या मी उभी, लावण्याचे स्वरूप सुंदर, लावण्याचे स्वरूप सुंदर, अवतरली तारका नवी, अवतरली तारका नवी, अवतरली तारका नवी, अवतरली तारका. सर, खूप छान. आता अवतरली तारका हे आपण गाणं गायलंय, तर असा कोणता प्रसंग घडला होता की या गाण्याची सर निर्मिती झाली आपल्याकडून? नक्कीच. माझा मित्र रवी कोडाळकर, त्यांचा चिमणी पाखर म्हणून ग्रुप आहे. तर त्यांना ते गाणं हवं होतं त्यांच्या एका रियालिटी शोसाठी, तारका म्हणून. तर ते गाणं मला त्याने म्हणाले की बनवायचं आहे तुला. मी बनवलं ते गाणं, लिरिक्स लिहिले त्याचे आणि गाणं कंपोज झालं, रेकॉर्ड पण झालं पूर्ण आणि ते वेगळ्या गायकाच्या आवाजात झालं. ते गाणं आशिष पाटील जे कोरिओग्राफर, चंद्र गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं, त्याच्यानंतर बाई ग गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं, की वाजले की बारा ज्यांनी कोरिओग्राफ केलं, त्या कोरिओग्राफरने गाणं ऐकलं आणि त्यांनी म्हणाले की हे गाणं मला पाहिजेत आणि हे गाणं रोहित राऊतच्या आवाजात मला पाहिजे. मग त्यांनी मला भेटलो, आम्ही त्या सगळ्या गोष्टी जोडून आल्यात. मग साऊंडिया स्टुडिओ मुंबईला अंधेरीला रोहित राऊतसोबत ते गाणं रेकॉर्ड झालं. त्याच्यानंतर सरांनी त्याच्यावर परफॉर्म केलं. हा खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, कारण मी त्या गाण्याला एक छोट्या प्रोजेक्टसाठी बनवायला घेतलेलं, पण तो खूप मोठा प्रोजेक्ट झाला की त्यातून बऱ्याच गोष्टी, मला एक संगीतकार म्हणून एक नवीन ओळख झाली माझी इंडस्ट्रीमध्ये. आणि आत्ता रिसेंटली मी एका नवीन प्रोजेक्टवरती काम करतोय. या गाण्यामुळे मला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. स्वामी नामी नावाचं गाणं आहे, जे गाणं अजय गोगावले गाणार आहेत, आपले अजय अतुलपैकी अजय गोगावले. आणि त्याचं संगीत आणि गीत करण्याची संधी मला मिळते, जे आता मार्चमध्ये रेकॉर्डिंग आहे. लाईफमध्ये आपण काहीतरी अचीव करतो, आपल्याला काहीतरी नवीन चांगलं करायचं असतं, क्रिएटिव्ह करायचं असतं, तर त्याचा एक पोचपावती म्हणू शकता तुम्ही. अवतरली तारका सारखा एक चांगला प्रोजेक्ट माझ्या लाईफमध्ये आला, जो रोहित राऊतने गायला. सर, युवा कलाकारांना आपलं करिअर सुरू करायचं असेल तर आपण काय सांगाल? नक्कीच. युवा कलाकार म्हणजे मी आत्ताचं तुम्हाला सांगायला गेलो तर आत्ता पूर्वीसारख्या तुम्हाला नोकऱ्या किंवा करिअर करण्याच्या संध्या फारच कमी आहेत. सध्या सोशल मीडियावरती तुम्ही बघाल, नवीन कलाकार आपापल्या गोष्टी मांडण्याची व्यासपीठं खूप निर्माण झालेली आहेत. पूर्वी काळ कसा होता की तुम्ही स्टेजवर जाऊन परफॉर्म कराल, तेवढंच तुमचा परफॉर्मन्स लोकांना दिसू शकत होता. आता तुमच्याकडे माध्यमं आहेत, त्याच्यानंतर सोशल मीडियाचे बरेच प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, त्याच्यावर तुम्ही तुमची कला सादर करू शकता. आणि जर तुम्ही आवाज क्षेत्राचं म्हणत असाल तर आवाज क्षेत्र एवढं वास्ट आहे की राजकीय जाहिरातींना तुम्ही आवाज देऊ शकता, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या जाहिराती असतात त्यांना आवाज देऊ शकता, कार्यक्रमाचं निवेदक म्हणून काम करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच एक पॉडकास्ट चॅनल चालवू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू घेणं किंवा एखादी गोष्टींवरती अभिवाचन करणं. त्याच्यानंतर ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत भरपूर.
त्याच्यानंतर FM असतात छोटे छोटे, त्या FMला तुम्ही आवाज देऊ शकता, तुमचं कंटेंट पाठवू शकता. बरोबर. तर असं एक बेसिक लेवलला ही गोष्ट आहे. ॲडव्हान्सला जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काही व्हॉइस ओव्हरचे कोर्सेस करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्ट कळते की डबिंग कसं करायचं, व्हॉइस ओव्हर कसं करायचं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप काम आहे. फक्त काही मेहनत घेण्याची प्रत्येकाची तयारी हवी आवाजावरती. आवाज हा आवाज असतो, तुम्ही त्या प्रसंगी तुम्ही कशी बॅटिंग करता बरोबर. तिथे जाऊन बरोबर. ते डिपेंड करतं. खरंय. नाही तर भले भले गायक असतात, वादक असतात की ऐन मोमेंटला त्यांचा आवाज बसलेला असतो. हो. त्या सिच्युएशनला तुम्ही काय परफॉर्मन्स करता, काय सादरीकरण करता, हे तुम्हाला तुमच्या आवाज क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे. सर, आवाजाचं विज्ञान यामागे काय संकल्पना आहे असं आपल्याला वाटतं? आवाजाचं विज्ञान ह्या गोष्टी उलगडण्यामागे महत्त्वाचं कारण असं आहे की आवाज हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता दुसऱ्यांना पण जर आपल्याला प्रेरित करायचं असेल तर त्याचं विज्ञान उलगडून दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, आपण ज्या ग्रहावरती राहतो, ज्याला आपण पृथ्वी असं ग्रह म्हणतो, त्याचा स्वतःचा एक रेझोनन्स आहे, साऊंड आहे, व्हायब्रेशन्स आहेत, जो आपण ऐकतो. तुम्हाला माहिती असेल की ध्वनी कसा निर्माण होतो. ध्वनी अर्थातच कंपनांमधून ध्वनी लहरी निर्माण होतात. ध्वनी म्हणजे आवाज. तर ध्वनीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे सजीव आणि निर्जीव. निर्जीव जो आपण निसर्गामध्ये तयार होतात, म्हणजे निसर्गातले कोणताही आवाज असेल, अर्थात म्हणजे विजेचा आवाज असेल, सागराच्या लाटांचा आवाज असेल, पावसाचा आवाज असेल, हे आवाज आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. हे ध्वनी आहेत, ध्वनी लहरी आहेत, कंपनांमधून ते निर्माण होतात. आत्ता वैज्ञानिकदृष्ट्या आवाज म्हणजे काय? आवाज म्हणजे सजीव प्राण्यांच्या कंठातून निर्माण होणारा आवाज, त्याला आवाज असं म्हणतात. ह्युमनाइज आवाज असतात, म्हणजे पक्ष्यांचा कंठातून येणारा चिवचिवाटाचा आवाज असेल. ज्या ज्या सजीव सृष्टीला स्वरयंत्र आहे, त्या स्वरयंत्राच्या कंपनातून जो निर्माण होतो तो आवाज. तर हे आवाजाचं विज्ञान उलगडून दाखवणं महत्त्वाचं आहे. आता त्याला आपण काय म्हणतो, व्होकल कॉर्ड म्हणतो, स्वरयंत्र म्हणतो. आता मानवी म्हटल्यानंतर मानवामध्ये सुद्धा आवाजाचे प्रकार आहेत. स्त्रियांचा आवाज वेगळा असतो, पुरुषांचा वेगळा असतो. अर्थातच जडणघडण त्या स्वरयंत्राची जशी असेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक बासरी घ्या, तुम्ही छोटी बासरी घेतली तर तुमचा आवाज कसा येणार, छोटा आणि बारीक आणि सुरीला येणार. तुम्ही जेवढी मोठी बासरी घ्याल तेवढा तो खर्जातला आवाज येणार. तसंच आपलं स्वरयंत्राचं आहे. तुमचं स्वरयंत्र तुमचं आवाजाचं एक वाद्य आहे, त्याला तुम्ही कसं वाजवता. आपण जशी मूर्ती घडवतो तसा आवाज घडवू शकतो. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या देवतेची मूर्ती बनवायची असेल तर त्या देवतेची साचा तुम्हाला वापरावा लागेल. तसंच आवाजाचा एक साचा आहे. भाषाप्रमाणे परत साचा बदलतो. अरेबिक भाषेचा वेगळा साचा आहे, मराठी भाषेचा वेगळा साचा आहे, उर्दू भाषेचा वेगळा साचा आहे. तर कुठेतरी प्रत्येकाने आपल्या आवाजावरती काम केलं पाहिजे. जेवढं आपण चांगलं बोलण्याचा प्रयत्न करू तेवढं आपलं व्यक्तिमत्व प्रभावी होतं आणि वैज्ञानिकदृष्ट्या आपला आवाज तेवढा आणि सुस्पष्ट आणि चांगला होतो. छान सर, आपण आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.